सरकारनं कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर केली, मात्र पूर्ण कर्ज माफ झालं नसल्याच्या असंख्य तक्रारी इथल्या शेतकरी करतोय। शासनानं जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम, ऑनलाईन ई-केवायसी करताना दिसणारा आकडा आणि प्रत्यक्षात बँकेत असलेली थकबाकी या तिन्ही आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत आढळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तीन वेगवेगळ्या आकड्यांमुळे इथला शेतकरी आता संभ्रमात सापडलाय। काय म्हणणं आहे इथल्या शेतकऱ्यांचं तेही आपण ऐकूया। मी मूळ रक्कम बँकेमधून 36,000 रुपये घेतलेली आहे। यादीमध्ये दाखवून राहिले 20,000 रुपये माफीची। मग बँकेत ज्या वेळेस आलो ट्रीटमेंटसाठी त्यावेळेस 66,800 रुपये बँक दाखवून राहिली आणि केवायसी करायला गेलो तर तिकडे 65,000 रुपये दाखवून राहिले। मग याच्यातनी फेरबदल असा होऊन राहिला की केवायसी करावं किंवा न करावं। आणि आमची शासनाला ही विनंती राहील की बा जी माफीची रक्कम आहे ती नेमकी कोणती किंवा केवायसी करावं किंवा न करावं, त्याच्यामुळे आम्ही गोंधळात पडलेलो आहोत। 1,20,000 रुपये कर्ज घेतलं होतं आणि माझी जी यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये 1,05,000 दाखवत आहे आणि जी केवायसी करायला गेलं जी यादी येते त्याच्यामध्ये 1,65,000 दाखवते आणि बँकेत ज्या यादीत मी तपास केला तर त्याच्यामध्ये माझं 1,85,000 दाखवत आहे। तर ही जी तफावत आहे ती नेमकी आम्ही रक्कम कोणती भरावी हे आम्हाला शासनानं कळवावं, की आमची कोणती माफ होणार हे आम्हाला शासनाने कळवावं। आमचा शेतकरी ज्या शेतकऱ्याने 1,06,000 रुपये पीक कर्ज लोन घेतलं होतं त्या शेतकऱ्याचं आज रोजी व्याज मुदल धरून 1,64,000 रुपये झालेले आहेत। त्या शेतकऱ्यांनी केवायसी करण्यासाठी गेले असता त्यांचा 91,000 रुपये हीच कर्जमाफीचा लाभ त्यांना आज रोजी मिळत आहे। त्या शेतकऱ्याने बँकेशी संपर्क केला असता बँक कर्मचारी म्हणत आहेत उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाला की तुम्ही 2 लाखापर्यंत शेतकऱ्याची सरसकट माफी म्हणल्या होत्या, ते आज अर्धवट यादी कर्जमाफी होत आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी कसं करायचं ही शासनाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की आपण 2 लाखापर्यंत जे म्हणलेलं आहात ते साक्षात 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी।